गावातलं काय बाकीचं डॉक्टर मेलं होतं वय? ते घेऊन आल्या त्या बाय भलुयाकडे त्या पोरीला. आला जेवण केला देव आडण्याचा गाडा हातानं पायावर धोंडा पाडा. अशी गत आहे तुमची. म्हातारे, लहानपणी बाळाच्या जिभेला मध लावत्यात तसं तुझ्या जिभेला एरंडल लावलं होतं का? अगं किती कडू बोलशील. आणि तुमचं मेंदू काय दगडानं घातलं होतं का? ते चालायचं बंद झालाय. ए नाम्या, अरे कुठं तिच्या नादी लागतोय? ते काय तुला बोलायला गावणार आहे बाई? बजा भाऊजी, ही नक्की कोणाच्यातली म्हणायची? अगं मम्मी गावातलीच आहे. ह्याच्या आधी पण डॉक्टर्सनी भेटायला आली होती. हा? नाही नाही डिंपे, अगं ही गावातली नाही, वरल्यावाडीतली आहे. मी एक दोनदा तिला बघितले. मग तुझ्या घरचं कोण आहे ती चौकशी केली पाहिजे आणि तुझ्या घरच्यांना कळवलं पाहिजे हे सगळं. पण आता तुझ्या घरी पाठवायचं कोणाला? मी जातो की, मला फक्त 20 रुपये द्या. 20 रुपये तरी म्हणलं एवढा हरकला कसा? डॉक्टर, आली का ती पोरगी शुद्धीवर? हो आली आहे, पण तिला आरामाची खूप गरज आहे. प्रचंड घाबरलेली दिसतीये. तुम्ही काम करा, तुम्ही इथे नका थांबू, तुम्ही घरी जा, नाहीतर गर्दी बघून पुन्हा घाबरेल ती. मी आहे तिची काळजी घ्यायला. होय होय चालतंय की. हे नाम्या, सरपंच काय बोलले डॉक्टर ऐकलं नाही का? चला डॉक्टर घेतील काळजी त्याची, आपण आपल्या कामाला जाऊ. चला मग हे हिजच ठेवतो. नाही. जातो. माझ्याकडे द्या. घ्या. डॉक्टर काय लागलं सांगा. हो. हा? पाणी घ्या. ताप आहे की नाही चेक करतोय. डोळे बघू. अशक्त पण आहे का? कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेतलंय? नाही, चेहऱ्यावर दिसतंय म्हणून म्हटलं. बरोबर ओळखलं तुम्ही. मी सध्या खूप टेन्शन मध्ये आहे. आमची खूप सारी जमीन आहे आणि त्यातून खूप मोठा हायवे होणार आहे. आम्हाला याआधी माहित नव्हतं. माझे बाबा वारलेत ना, घरी आई आणि म्हातारी आजी असे आम्ही तिघच असतो. पण ज्या लोकांनी ही बातमी आधी समजली ना, ते लोक आले आमच्या घरी जमीन खरेदी करायला. नंतर समजलं की ते दलाल आहेत म्हणून. काय? हो ना, त्यांना आमच्याकडून खूप सारे पैसे काढायचे. आईला आणि आजीला यातलं आधी काय कळत नव्हतं म्हणून तिने व्यवहाराला होकार दिला. पण नंतर मला हळूहळू समजायला लागलं की यामध्ये काहीतरी घोळ आहे. म्हणून मी तपास केला तर मला समजलं की ज्या जमिनीवरून हायवे होणार आहे ना, त्या जमीन मालकाला सरकार भरपूर सारा पैसा देणार आहे. आणि म्हणून ते दलाल आमच्या मागे लागलेत की जमीन विका म्हणून. आता तुम्हीच सांगा की एवढ्या हजारो कोटींच्या घरातली जमीन अशी कमी पैशाला का विकायची ना आम्ही? खरंय तुझं. आणि तू काही काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. तुझ्या या प्रॉब्लेम्स मधून मी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करेन. खरंय डॉक्टर, मी तुमच्याबद्दल सगळीकडून ऐकलेलं. तुम्ही खरंच देव माणूस आहात. मी येत जाईन तुमच्याकडे मदत मागायला. हो चालेल. पण मी आता निघते, आई घरी वाट बघत असेल. बर. थांब, मी येतो तुला सोडायला.
तू तुझं नाव नाही सांगितलंस? सोनाली, पण लाडाने मला सोनू म्हणतात. अच्छा. मी तुम्हाला काय म्हणू? मला अंकल, डॉक्टर अंकल. बाय बाय डॉक्टर अंकल. डॉक्टर अंकल. जैन साहेब, जयसिंगच्या फार्म हाऊसवर जो सापळा सापडला होता त्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट आले. ठीक आहे, ठेवा तिथं. साहेब एकदा बघून घेतले. ठीक आहे, ठेवा तिथं, बघतो नंतर. साहेब आत्ताच बघा. दिसतं ना, मी दुसऱ्या केसची फाईल चेक करतो. साहेब तरी पण द्या इकडे. हे कसं शक्य आहे? हो तेच तर ना, म्हणून बोलत होतो तुम्ही पाहून घ्या एकदा. त्या जयसिंगला टॉर्चर रूम मध्ये घेऊन या. आज त्याचा चांगलाच पाहुणचार करत. साहेब काय झालं साहेब? मला कशाला आणलंय तर परत तुम्ही? साहेबाला सांगतील कशाला आणलं. साहेब तुझ्या फार्म हाऊसवर सापडलेल्या सापळ्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट आलाय. त्यात असं लिहिलंय की तो सापळा एका बाईचा नसून एका पुरुषाचा आहे. म्हणजे तू अजून कोणाचा तरी खून केलायस. बोल, कोणाचा खून केलायस तू? बोल. साहेब माझ्या फार्म हाऊसवर ना मी खूप पैसे लपवलेले आहेत. त्यातले मी तुम्हाला प्रत्येकात 10 लाख रुपये दे ना साहेब. पण मला यात सोडव साहेब. पोलिसांना लाच देतोस? पोलिसांना लाच देतोस? बोल, कोणाचा खून केलायस तू? कोणाचा सापळाय तो? बोल. साहेब मी काय केलं? मी काय नाही केलं. काय का असं ना, डॉक्टर सोनालीला मदत करायला तयार झालेत ना, हे लय भारी काम झाले. म्हणजे मी आता आणखी पैसा कमवणार. टोन्या, एखादी पिशवी धरू लागला असता तर काय आजारी पडला असतास का? मम्मी काय मला सांगायचं ना, मी आले असते ना तुझ्या सोबत. हा, आणि एवढं वजन घ्यायची काय गरज होती का? इकडं. अगं त्याला काय होतंय, मला हाय सवय. आणि असं बी तुला ते पार्लर कडे लक्ष द्यायला लागते ना, म्हणून म्हणलं जावंच एकटं. आणि मला वाटेत बघून येऊ माझ्या माग. टोन्या, तुला पिशव्या घ्यायला काय झालं होतं रा? घेतो की मम्मी, दीड पिशव्या नको घेऊ. बरं चालतंय, नाही घेत. टोन्या, आता काय उपयोग आहे का? लय लहान पोरासारखं वागतोयस तू. किती वेळा सांगितलं मम्मीला त्रास द्यायचा नाही म्हणून. अयो, हे कधीपासून एवढं शाण्यासारखं वागायला लागली? काय डोक्यावर परिणाम झाला का काय? हायच माझी पोरगी शानी, तुझ्या वाणी नाही काय? डिंपे, धर, तुझ्यासाठी आणलंय. मम्मी अगं किती लाड करशील माझं. दिदे, अगं हे का नाही मम्मीनं आपल्या दोघांना घेतले, आपण वाटून खायचं सांगितले. होय का नाही मम्मी? अजाबात नाही. अगं एक वस्तू करत अर्ध दुकान रिकामं केलं त्यानं. काय अजाबात देऊ नको त्याला. आणि काय र, तिने कमवायचं आणि तू खर्च करायचं वय. ही कमावती, ही कधीपासून कमवायला लागली? हे काय डापलं बिपलं नाही ना कुठनं? आता ती हिलाच विचार बाबा. टोन्या, काय चाललंय मम्मी? मी त्याला काय सांगू? तुला एकदा सांगितलंय ना, मला पार्लरचे चांगले पैसे मिळतात. एक पिक्चर मिळाला, त्याचे ऍडव्हान्स पैसे मिळाले. मग का सारखं सारखं तुम्ही विचारताय मला? अगं होय होय, एवढं चिडायला काय झालं? अगं तुझ्याकडे एवढे दिवस पैसे नव्हतं आणि आता असं एकदम पैसे आलेत. त्यात ते निर्माता का काय म्हणतात, त्यांनी जर पैसे मागितलं तर काय करायचं? काळजी वाटली ग म्हणून विचारलं. अशी छान येऊ बाया, समजा चांगलं होते. मला दुसरं काय बी नग बघ. तू नको माझी एवढी काळजी करू. मी आता लय मोठी होणार आहे बघ. टोन्या, अरे किती खाशील र बा. ए टोन्या, अरे का त्रास देतोय तिला? मी विचार करत होतो त्यापेक्षा हे प्रकरण जास्तच फायद्याचं दिसतंय. ही जमीन काही साधी सुधी नाहीये. या प्रकरणात जर हात घातला
तर 30-40 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. एवढा फायदा तर नक्कीच होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही तर पाक पलटीच मारली की. आधी म्हणाला सरकारी कामांमध्ये पडणार नाही आणि आता त्या पोरीने सांगितलं लगेच मदत करायला तयार झाले ना. चांगले, पण त्या पोरीला खालपर्यंत सोडवायला गेले होते आमचे डॉक्टर अंकल. झालं तुझं कामाचं बोलायचं का? हाय का, मी कामाचंच बोलण्यासाठी आली आहे ना. बोला. बस. बोला. ती सोनाली आपल्या खूप फायद्याची. आपल्या की तुमच्या? ठीक आहे, गप्प बसते, मी नाही बोलत, तुम्ही बोला. तिच्या जमिनीतून आपल्याला बराच फायदा होऊ शकतो, पण त्याआधी आपण अगोदर ज्या चुका केल्या त्या सुधारल्या पाहिजेत. म्हणजे हे बघ, जयसिंग अजूनही पोलिसांच्या कस्टडीमध्ये. तो कधीही काहीही सांगू शकतो आणि पोलीस फार्म हाऊसची चौकशी करू शकतात, तिथे शोध घेऊ शकतात. आपल्याला कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये. आपल्याला त्याआधी तिथे पोहोचून त्या नीलमची डेड बॉडी तिथून बाहेर काढली पाहिजे. हे सगळं कधी करायचं, कसं करायचं याचा मला थोडासा विचार करायला वेळ दे. विचार करून मी तुला सांगतो. हे प्रकरण एकदा मार्गी लागलं मग आपण त्या सोनालीच्या प्रकरणाकडे बघूयात. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. मला कळवा, मी आहे पार्लर मध्ये. येते. सोनाली, सोनू, ब्युटिफुल. पिंके, काय झालं मॅडम? हे घे, जाऊ बघा, तो नुसता पगार पगार करत असते ना. हा, मग आता काम करते म्हटलं पगार तर मिळालाच पाहिजे ना. वय, तू काम करतेस? अगं दिवसात ना तर एखाद्या वेळेस गिरायक येतं पार्लर मध्ये, कधी कधी तर तेवढे पण येत नाही. मी म्हणे काम करते, जाऊ बघा, त्या नुसता तर मोबाईल मध्ये टाइमपास करत असती. टाइमपास नाही, समाजसेवा. समाजसेवा? हा. अहो, मी इकडे आले ना, मग आमच्या आळीतल्या पोरांना करमत नाही, मग ते मला फोन करतात आणि मग मला त्यांच्याशी बोलायला लागतं झुंकू झुंकू. ही अशी कुठली समाजसेवा आहे ग? पिंके, ही क्रीम तर आत्ताच आणली होती ना, मग संपली कशी काय? ह्या क्रीमनी खरंच गोरं होतं का आणि तुम्हाला कोणी फसवत तर नाही ना, हे बघण्यासाठी मी रोज ही क्रीम लावते आणि त्याच्यामुळे आमच्या आळीतली पोरं सगळी मला ब्युटिफुल म्हणतात. बरं मी काय म्हणते डिंपल मॅडम, अजून 4-5 डबे मागवा ना हे क्रीमचे, एकदम झुंकू चुकू क्रीम आहे. वय, मागवते ना, मी गिराकांसाठी मागवते आणि तू स्वतःसाठी वापरा. पिंके, ह्यातली एक जरी वस्तू वापरली ना तर तुझ्या पगारातनं पैसा कट करील म्या. अहो, कुणी वापरतं तरी का ती क्रीम, म्हणून तर मी लावते ना, तुमचे पैसे नको वाया जावे म्हणून. झुंकू चुकू वापरतो, मी पगारातनं पैसे कट करते की नाही बघच. नाही, नको. ह्या पिंकी समोर नको डिंपलशी बोलायला, हिला संशय यायला नको. परत या पिंकीने कुठे नकळत विषय काढला तर मी अडकायचो. पिंके दो. हॅलो, हा बोला की. बाहेर मी वाट बघतो. का? या की इथं. का लेडीज पार्लर आहे म्हणून लाजताय का? डिंपल, तू आता पार्टनरच माझी, आता तरी डोकं वापरायला शिक. तिथे पिंकी तिच्या समोर काय बोलणार, बाहेर ये. काय आहे, जा ना जाऊन काम कर. झुंकू चुकू आली. मी बाजूलाच वाट बघतो, लवकर ये. काय झालं? नीलमच्या डेड बॉडीचं काय करायचं ते आज रात्रीच केलं पाहिजे. का एवढी का घाई करताय तुम्ही? डिंपल, ज्या अर्थी पोलिसांना सापळा सापडलाय त्या अर्थी ते नीलमची डेड बॉडी पण शोधत असणार. ते फार्म हाऊसला पोहोचण्याआधी आपण पोहोचलं पाहिजे आणि ती डेड बॉडी गायब केली पाहिजे.
हो पण तिची बॉडी कशी गायब करणार? मी सगळा विचार करून ठेवलाय. हे बघ, आज रात्री काहीतरी कारण काढून तू घराच्या बाहेर पड. मी तुझ्या आधी निघेन, म्हणजे कोणालाही आपल्यावर संशय येणार नाही. आणि डिंपल, काही गडबड नाही झाली पाहिजे. तुम्ही का टेन्शन घेताय? करू आपण व्यवस्थित. आता काय? हे बघ, तू आता माझे पार्टनर हे विसरू नकोस. जरा जरी गडबड केली ना तर माझ्यासोबत तू पण अडकशील. लक्षात ठेव. मंगल, अगे मंगल, वाईस गुळाचा खडा दे, नाही तर जिरे दे भाजून. आज लय जेवण झाले. इंजिनाचा आवाज आला गत पोटात नुसतं गुडगुड करताय. आजे मग एवढं कसं खायचं? मूड द्या भरला डाबरा तुझा. तू कर माझ्या खाण्याचं काढतोस. तू काय कमवून घालतोस वय? मंगल, द्यायचं असलं तर दे, नाही तर जाऊ का आता गावात मागायला? आता वाईस धीर धरा किंवा मला काय 4 हात आहेत का समधी कामं एकदम करायला? हो, द्यायचं असलं तर दे, नाही एवढं काय बोलून दाखवायची गरज नाही. मी काय रस्त्यावर नाही पडले. ह्यो वाडा इकला ना तर आता आरामात सगळं बसून खाईल मी. आणि मनात आलं ना तर तुम्हाला सगळ्यांना वाड्यातनं बाहेर आकलून देईल. अयो, बघितलं का मम्मी, गुळाच्या खड्यासाठी आपल्याला वाड्यातनं बाहेर काढते. म्हणून मी सांगत असतो, वाडा माझं नाव करा. पण नाही, जर केलं ना तिचं बोलणं नाही ऐकून घ्यायला लागणार. अरे तुझ्या पालखीचा निघाला धूर, तुझं लागलं दार, तुझ्या नॉनसेन्स वर पडला दरोडा, हातात नाही अडकान बाजारात भडका, अशी गत आहे तुझी. आत्या किधर काय नको, आधी जोड्याने हाणायचं आणि मागणं पाय धरायचं. कोणी सांगितलंय? ही असं असतंय तुमचं. दिलं तरी ओरडायचं, नाही दिलं तरी ओरडायचं. राहू दे, मला दे इकडे. ए आणि इकडं, मला आणलंय, मी खाणार आहे. एवढी माया दाखवायची काही गरज नाहीये. कुरडी माया नोपाची नेच ग बाया. हे काय चाललंय तुमचं? मला ना तुमच्या भांडणाचा पर वैताग आलाय. मम्मी, मी ना शतपावली करून आली लगेच. हा डिंपे थांब, अंथरून टाकून देते ह्याला, मग आपण दोघी जाऊ. नाही नको, मला ना झोप आली आहे. पर तू उशीर लावते गलय. मी आली ना जाऊन लगेच. डिंपे, रातचं एकटं जाऊ नको. हा जाऊ दे, मी अंथरून आलं टाकते. चल आपण दोघी जाऊ. नाही नको, राहू दे, जाऊ दे, जातो. डिंपल कशी आली नाही असो, एक काम वेळेवर करत नाही. फोन कट का करते ही? तिच्या डोक्यात वेगळं काही चालू नसेल ना? नाही, ही इथे नाही आली तर मला डेड बॉडी कशी दाखवणार? कळणार कसं मला?